नमस्कार. स्वामी वधूवर सूचक केंद्र पूजा पाठ विधी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबा. कारण आमच्या चॅनल थ्रू स्थळांची माहिती, पूजापाठबद्दल माहिती, पंचांग विषयक माहिती दररोज दिले जाते. आज मणी मंगळसूत्र याबद्दल थोडीशी माहिती सांगतोय. लग्नामध्ये पती आपल्या पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो तेव्हा त्यांची सुखी दाम्पत्य जीवन चालू होते. कित्येक कार्यक्रमामध्ये स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र बघून त्यांचे सुवासिनी म्हणून त्यांना ओळखले जाते. गळ्यात मंगळसूत्र बांधल्यावरती कुमारिकाचं जीवन सुवासिनीमध्ये रूपांतर होते. ज्या स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असते त्या स्त्रीची सुवासिनीची ताकद समजली जाते. ज्या स्त्रीच्या गळ्यात मंगळसूत्र असतो त्या स्त्रीकडे पुरुष चांगल्या दृष्टिकोनातून बघत असतो. असं हे मंगळसूत्र दोन दोऱ्यामध्ये काळे मणी बारीक गुंतलेले असतात. हे काळे मणी शनीची प्रतीक आहे. म्हणजे त्या दोघांच्या संसाराला कोणाचे वाईट नजर लागू नये यासाठी ते काळे मणी गुंतलेले असतात. मध्यभागी 4 छोटे छोटे मणी असतात आणि त्यामध्ये 2 वाटी असतात. ते 2 वाटी म्हणजे पती पत्नी होय, नवरा आणि नवरी. आणि बाजूचे 4 मणी छोटे मणी ते म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ. म्हणजे सासू, सून, पत्नी, आई असे कितीतरी नाते निभवायचं असतो या स्त्रीला. ते 2 वाटी म्हणजे पती पत्नी होय. 1 वाटी म्हणजे शिवाची प्रतीक आणि दुसरी वाटी म्हणजे शक्तीची प्रतीक. या शिवशक्तीच्या जोरावरती आपल्या सासरच्या कुटुंबाला हे स्त्री रक्षण करायचं असतो, सांभाळ करायचा असतो. या 2 वाट्यांना गुंफणारे तार म्हणजे आपल्या माहेरच्या कुलदेवतेचे उपासना सोडून सासरच्या कुलदेवतेचे उपासना करायचं असतो. हे हिंदू धर्मातील आदान प्रदानाची दर्शक आहे. त्यातील माहेरच्या वाटीत हळद आणि सासरच्या वाटीत कुंकू भरून कुलदेवतेचे स्मरण करत गळ्यात बांधले जातात. या मणी मंगळसूत्रामुळे पती ही त्याच्या पत्नीकडे आकर्षित होतो. म्हणून या दोघांचे संसार आनंदाचा, सुखाचा, समाधानाचा होतो.
असं हे मणी मंगळसूत्राचे तुम्हाला थोडीशी माहिती सांगितलं. जर तुम्हाला अजून काही या मणी मंगळसूत्राबद्दल माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.